हाय फ्रेंड्स, आपण आहोत आज संत गाडगेबाबा डी.एड. आणि बी.एड. या कॉलेजमध्ये. आजची तरुणाई SMS आणि कॉल्सच्या निमित्ताने एकमेकांच्या टचमध्ये राहते. बघूयात यांना काय वाटतं आणि हे कोणत्या याला जास्त पसंती देतात, SMS ला देतात की चॅटिंगला देतात की कॉल्सला देतात. चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय आवडतं, कॉल्स की चॅटिंग? चॅटिंग करायला आवडते. चॅटिंग करताना समजा जे कॉल्सला रेट पडतं ते SMS ला कमी पडतात समजा, आणि चॅटिंग करण्यामुळे समजा घरात बी कोणी असलं तरी आपण चॅटिंग करू शकतो. तुम्ही कोणासोबत जास्त चॅटिंग करता? नाही तसं एवढं हे नाही, म्हणजे मुलांसोबत पण तेवढीच आणि मुलींसोबत पण आपण तेवढीच चॅटिंग करू शकतो. कॉल्स करायलाच आवडतं, कारण आपण समोरच्या व्यक्तीचा आवाज म्हणजे ऐकायला येतं आणि स्पष्ट आपल्याला जे बोलायचं ते पण आपण बोलू शकतो. चॅटिंगमध्ये म्हटल्यावर असं नाही का आपणच सेल हँडल करतो, कोणी दुसऱ्यांनी हँडल केला तर प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. मला चॅटिंग जास्त आवडते, कारण की SMS करत असताना कोणाला शक पण येत नाही. जे आपल्या मनातल्या भावना आहेत त्या आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो. जर आपण एखाद्या वेळेस जर बोलत असू कॉलवर तर स्पष्ट बोलू शकत नाही, पण जे भावना असतात ते आपण चॅटिंगद्वारे लिखित जास्त लिहिल्याने किंवा जे पहिले चालत होतं पत्र चालायचे तेच आता एक प्रकारे SMS चालतात. त्यामुळे चॅटिंग मला जास्त आवडते. ॲक्च्युली मुलं मुली आणि हे सगळे फ्रेंड्स असतात, त्याच्यामुळे फ्रेंड्ससोबत चॅटिंग करायला मला खूप आवडेल. आणि मोबाईल हे एक असं माध्यम आहे जेणेकरून आपण प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधू शकतो. आणि शक्यतो चॅटिंग आणि संवाद साधणे याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे संवादही साधायला आवडतो, प्रत्यक्ष बोलायलाही आवडतं आणि चॅटिंग करायलाही आवडतं. चॅटिंग चांगली आहे, कॉल्स पण तसे चांगले आहेत, पण कॉल्समध्ये आपण आपल्या म्हणजे मनातल्या भावना आहेत ते स्पष्टपणे बोलू शकतो. काही काही असे शब्द असतात, काही काही असे भाव असतात की आपण स्वतः बोलू शकत नाहीत. त्यासाठी मग आपण चॅटिंग किंवा SMS द्वारे ते बोलू शकतो एकमेकांना. मी माझ्या मैत्रिणीसोबत जास्त चॅटिंग करत असते आणि म्हणजे मेसेज तेच आपल्याला परवडतात. आपल्या भावभावना आपण त्याच्याद्वारे व्यक्त करू शकतो. असे शब्द असतात की आपण ते कोणाला सांगू शकत नाही, पण ते आपण चॅटिंगद्वारे आपण त्यांना कळू शकतो. इथे सगळ्यांनी चॅटिंगला आधीच स्थान दिलंय आणि माझ्या मते तरी ही कॉल्सला आता त्यांनी एवढी व्हॅल्यू दिलेली नाहीये आणि चॅटिंग्समुळे आपण जास्त टचमध्ये राहू शकतो हे त्यांना पटलंय. आणि चॅटिंग्समुळे भावनाही एकमेकांपर्यंत पोहोचू शकता ज्या लिखित स्वरूपात आहेत. मी विद्या गाळुंके, कॅमेरामन मयूर गव्हाणे सोबत ई लोकपत्र औरंगाबाद.